चला, आज आपण 17व्या शतकातल्या एका मोठ्या रहस्याबद्दल बोलूया. हे रहस्य आहे संत तुकाराम महाराजांच्या अंतर्धानाचं. त्यांच्या जाण्याबद्दल ना 2 अगदी टोकाच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. आज आपण या दोन्ही कथांचा जरा सविस्तर आढावा घेऊया. ही गोष्ट तर आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असेल, हो ना? वारकरी संप्रदायाची हीच श्रद्धा आहे की फाल्गुन वद्य द्वितीयेच्या दिवशी तुकाराम महाराज कीर्तन करत असताना साक्षात भगवंतांनी त्यांना स्वर्गात नेण्यासाठी एक विमान पाठवलं आणि तुकोबा जसे होते तसेच्या तसे म्हणजे सदेह वैकुंठाला निघून गेले. पण खरंच असं घडलं असेल का की या कथेच्या मागे काहीतरी वेगळंच दडलंय? कारण काही इतिहासकार आणि अभ्यासक एक वेगळाच दावा करतात. त्यांचं म्हणणं आहे की हे वैकुंठगमन वगैरे काही नव्हतं, तर त्या काळातल्या प्रस्थापित व्यवस्थेने त्यांची हत्या केली होती. ठीक आहे, तर आधी आपण पहिल्या सिद्धांताकडे वळूया, जो वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा भाग आहे. ही एक अद्भुत कथा आहे जी पिढ्यानपिढ्या आपल्यापर्यंत पोचली आहे. आता या कथेला सगळ्यात मोठा आधार मिळतो तो तुकाराम महाराजांच्या काळातल्याच संतांकडून. जसं की संत निळोबाराय. ते लिहितात की देवाने स्वतः तुकोबांसाठी विमान पाठवलं होतं, जेणेकरून ते आपल्या देहासहित परत वैकुंठात जाऊ शकतील. आणि फक्त एवढंच नाही, या कथेला अनेक गोष्टींनी आधार दिला जातो. म्हणजे असं म्हणतात की तिथे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. अनेक संतांनी ह्या घटनेवर अभंग लिहिलेत. आणि एक चमत्कारिक गोष्टही सांगितली जाते की तुकोबांच्या वस्तू म्हणजे त्यांचे टाळ आणि वही काही दिवसांनी इंद्रायणी नदीच्या डोहातून आपोआप वर आल्या. इतकंच काय, तर काही चरित्रकारांनी तर अगदी 16 साक्षीदारांची नावं सुद्धा दिली आहेत, जसं की रामेश्वर भट, कान्होबा आणि गंगाधर मवाळ. जेव्हा अशी नावं दिली जातात तेव्हा साहजिकच या घटनेला एक प्रकारचं ऐतिहासिक वजन मिळतं. बरं, ही झाली एक बाजू. पण आता आपण या कथेच्या अगदी दुसऱ्या म्हणजे पूर्णपणे विरुद्ध बाजूकडे जाऊया. ही बाजू ऐतिहासिक आणि चिकित्सक विश्लेषणातून समोर येते आणि ती या वैकुंठ गमनाच्या कथेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं करते. आणि गंमत म्हणजे या दुसऱ्या सिद्धांताचा म्हणजे हत्येच्या सिद्धांताचा सगळ्यात मोठा आधार मिळतो तो स्वतः संत तुकारामांच्याच शब्दांमधून. त्यांच्या एका प्रसिद्ध अभंगात ते अगदी स्पष्टपणे म्हणतात, मोक्षपदा हाणो लाथा, म्हणजे मी मोक्षाला लाथ मारतो. आणि मग इथेच खरा प्रश्न उभा राहतो, नाही का? म्हणजे जी व्यक्ती स्वतःच म्हणते आहे की मला मुक्ती किंवा स्वर्ग नको, ती व्यक्ती स्वतःहून वैकुंठाला का जाईल? हे तर त्यांच्याच विचारांच्या आणि तत्वज्ञानाच्या अगदी उलट झालं. त्यांचे विचार किती जमिनीवरचे होते, किती या जगाशी जोडलेले होते, हे त्यांच्याच शब्दांतून स्पष्ट दिसतं. एका बाजूला ते म्हणतात की पृथ्वीवर दहीभात मिळतो, पण वैकुंठात त्याचं नावही नाही. आणि दुसऱ्या बाजूला त्यांना पुन्हा जन्म घ्यायची भीती नाही, उलट ते मोक्षाला लाथ मारतात. आणि अजून एक गोष्ट जी ह्या संशयाला अधिक बळ देते. ज्यावेळी तुकाराम महाराज अदृश्य झाले तेव्हा त्यांचं वय होतं फक्त 42 वर्ष. आता हे काही नैसर्गिकरित्या जाण्याचं वय नाही, बरोबर? त्यामुळे हत्येचा संशय जास्त गडद होतो. बरं, जर हत्या झाली असं मानायचं, तर मग प्रश्न येतो की हत्या का केली असेल? याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला तुकारामांचे विचार त्या काळातल्या प्रस्थापित व्यवस्थेसाठी किती मोठे आव्हान होते हे समजून घ्यावं लागेल. फक्त ही एक ओळ बघा, यातून त्यांनी त्या काळातल्या ज्ञानाच्या मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. ते म्हणाले की वेदांचा खरा अर्थ फक्त आम्हाला कळतो, बाकीचे लोक तर फक्त त्याचं ओझं डोक्यावर वाहतायत. हा त्या व्यवस्थेवर किती मोठा आघात असेल, विचार करा. आणि ते इथेच थांबले नाहीत. त्यांनी जातीय अभिमानावर हल्ला केला. नवसासारख्या अंधश्रद्धांची तर अक्षरशः खिल्ली उडवली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञान हे सर्वांसाठी खुलं असावं, स्त्रियांना आणि सर्व जातींना ते मिळवण्याचा हक्क आहे अशी मागणी केली. आणि म्हणूनच अभ्यासक म्हणतात की तुकारामांचा हा वाढता प्रभावच त्यांच्यासाठी धोकादायक ठरला. ज्या व्यवस्थेला त्यांनी आव्हान दिलं होतं त्या व्यवस्थेला त्यांना कायमचं शांत करणं गरजेचं वाटलं असावं, आणि हाच हत्येमागचा सगळ्यात मोठा हेतू असू शकतो. तर आता आपल्यासमोर या 2 अगदी वेगवेगळ्या कहाण्या आहेत. एका बाजूला आहे श्रद्धा आणि चमत्कार, आणि दुसऱ्या बाजूला आहे तर्क आणि एक राजकीय कट. थोडक्यात सांगायचं झालं तर वैकुंठ गमनाचा सिद्धांत पूर्णपणे श्रद्धेवर, चमत्कारावर आणि साक्षीदारांच्या दाव्यांवर अवलंबून आहे. तर हत्येचा सिद्धांत तुकारामांच्याच बंडखोर विचारांवर,
त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शरीराचा कोणताही पुरावा न सापडण्यावर आधारलेला आहे. विचार करा, आज जवळपास 400 वर्ष झाली आहेत, पण तरीही तुकारामांचं नक्की काय झालं ह्याचा एकही ठोस, निर्णायक पुरावा आपल्या हाती नाही. आणि त्यामुळेच श्रद्धा आणि तर्क यांच्यातली ही लढाई आजही तशीच सुरू आहे. तर मग संत तुकाराम कोण होते? एक दैवी पुरुष ज्यांनी देहाच्या पलीकडे झेप घेतली, की एक महान क्रांतिकारक ज्यांना त्यांच्याच विचारांसाठी संपवण्यात आलं? याचं उत्तर कदाचित कधीच मिळणार नाही, पण हे गूढच त्यांच्या कार्याला, त्यांच्या शब्दांना अजून जास्त शक्तिशाली बनवतं, नाही का?